तर आज संध्याकाळी जायचं होतं आपल्याला होडी पेटवण्यासाठी। तर वाटलं नव्हतं की घाटंजी गेल्याच्या नंतर बँकवाला असं करण म्हणून। तर चला सांगतो पुरी स्टोरी। तर मग सकाळीच निघलं गोटी जाण्यासाठी, कारण का ट्रॅक्टरवाल्याला दाखवत होता आपल्याला रस्ता। तर मग पोहोचलो गोटीमध्ये। तर ट्रॅक्टर आपल्या वावरामध्ये जाण्यासाठी रेडीच होता। तर मग ट्रॅक्टर येत होता मागं मागं आणि मी निघलं पुढं। तर मग घटक्याभरातच पोहोचलो वावरामध्ये। मग ट्रॅक्टरला लावलं गंजीवर आणि घरी जाऊन रेडी होऊन निघलं घाटंजी जाण्यासाठी, कारण का महाराष्ट्र बँकवाले आपल्याला अकाउंट घेण्यासाठी आज बोलवले होते। तर त्यासाठी चाललो होतं। तर मग थोड्या वेळातच पोहोचलो घाटंजी मध्ये। मग सीधा गेलो महाराष्ट्र बँकेमध्ये। तर त्याने एटीएमचा स्टॉक सरला म्हणे, तर बुधवारी ये म्हणे। मग दोन गोष्टी त्याने ऐकवलं आणि गेलो पेट्रोल टाकण्यासाठी। तर थोड्याशा वेट नंतर टाकून घेतलं गाडीमध्ये पेट्रोल। मग निघलं घराकडे जाण्यासाठी। तर मग अर्ध्या तासाच्या रन नंतर पोहोचलो घरी। मग जेवण करून कपडे बदलून निघलं वावरात जाण्यासाठी, कारण चण्याचे कट्टे आणत होता घरी। तर थोड्या वेळातच पोहोचलो वावरामध्ये। तर आपला चना काढायचा थोडासा बाकीच होता। मग ट्रॅक्टर चालू करून राहिला होता तेवढा पण काढून घेतला। मग थोड्या वेळातच सर्व झाला काढून आणि ट्रॅक्टर निघली मग घराकडे जाण्यासाठी। आणि मी आलो घरी, कारण का आपल्याला न्यायची होती ट्रॅक्टर। मग काशीला घेऊन जा म्हणलं वावरामध्ये ट्रॅक्टर, आणि मी गेलो गोटीला, कारण का न्यायचं होतं आपल्याला डिझेल। मग डिझेलवाल्याकडे जाऊन घेतलं 1 लिटर डिझेल आणि निघलो वावराकडे जाण्यासाठी। थोड्या वेळातच पोहोचलो वावरामध्ये। तर काशीनं आधी गाडीमध्ये टाकून घेतलं डिझेल, मग टाकून घेतले गाडीमध्ये सर्व कट्टे। मग ट्रॅक्टर निघला घराकडे जाण्यासाठी आणि मी पण आलो टू व्हीलरनं घरी। घटक्याभरातच ट्रॅक्टर पण आपल्याच मागं आली। तर मग घटक्याभरातच गाडीमध्ये काढून घेतले सर्व कट्टे आणि काड्या घेऊन गेलो होडीकडे। गावातले सर्वजण इथं काड्या आणून टाकत होते। तर मग मीनं पण टाकलं, मीनं आणलेल्या काड्या। मग घरी जाऊन वापस निघले होडी पेटवण्यासाठी। तर मग मोठे मोठे माणसांना आधी करून घेतली पूजा वगैरे। मग पूजा करून पेटवलं बुडी आणि बुड्याली आणि मग निघलं घराकडे। मग निवदाचा टाट करून निघलं वापस होडीकडे जाण्यासाठी। मग होडीपाशी जाऊन आधी करून घेतलं पूजा वगैरे आणि पूजा वगैरे करून निघलं घराकडे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे डेली ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो पण करून घ्या।